ही मनोज जरांगे पाटील जालन्याच्या अंतरवाली सराटीत दाखल झालेले आहेत। मराठा आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर मराठ्यांचा अंतरवालीत एकच जल्लोष पाहायला मिळाला। अंतरवाली सराटीतून जरांगेंच्या आंदोलनाची सुरुवात झाली होती आणि या ठिकाणी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। आपण बघतोय की जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत दाखल झालेत आणि यानंतर त्यांचं गुलाल उधळत मोठ्या जल्लोषात जंगी असं स्वागत करण्यात आलं। खरं तर हे जे आंदोलन होतं त्याची सुरुवात अंतरवाली सराटीतूनच झाली होती आणि ही सगळी आरक्षणाची लढाई जिंकून आज पुन्हा ते आपल्या कर्मभूमीत परतले आणि त्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी मराठा समाजाची एकच गर्दी पाहायला मिळते। काही महिलाही आहेत ज्या त्यांचं औक्षण करण्यासाठी त्यांची वाट बघतात। तर मोठ्या प्रमाणात गुलाल उधळत कार्यकर्ते किंवा मराठा समाज हा त्यांचं स्वागत करताना अंतरवाली सराटीत पाहायला मिळतो। मोठ्या संख्येने मराठा समाज हा मुंबईमध्ये दाखल झाला होता आणि ज्या मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी मागितल्या होत्या त्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आणि आरक्षणाची ही लढाई जिंकून ते पुन्हा आपल्या कर्मभूमीत म्हणजेच अंतरवाली सराटीत दाखल झाले। आपण बघू शकतो की कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात गुलाल उधळून म्हणजे हा आरक्षणाचाच गुलाल म्हणावा लागेल किंवा विजयाचाच गुलाल म्हणावा लागेल असा गुलाल उधळून त्यांचं जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलं। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत असतील तर आपण बघू शकतो की अंतरवालीत नेमकं वातावरण कसं आहे, काय आहे तिकडची स्थिती। तेजस्विनी जर आपण सराटीची परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी जसं काय या ठिकाणी दिवाळी साजरी केली जात आहे। राम या ठिकाणी अयोध्येत ज्याप्रमाणे आले होते त्यावेळेस सर्व स्वागत केलं होतं तशाच पद्धतीचं आम्ही स्वागत करतो अशा वेळी भावना या ठिकाणी अंतरवाली सराटीचे नागरिक व्यक्त करत आहे। कारण की ते गेल्या 4 महिन्यापासून याच अंतरवाली सराटीमध्ये हे आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलन विविध घटना घडामोडी घडल्या होत्या। मात्र त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाचं अध्यादेश घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि आपण पाहू शकता प्रत्येक घरातल्या व्यक्ती प्रत्येक घरातल्या एक व्यक्ती या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आता ही जागा आहे। जर आपण या गावाचा विचार केला तर हा गाव साधारण 7 ते 7:30 वाजेच्या दरम्यान झोपून जातो कारण हा सर्व शेतकरी लोकांचं गाव आहे। त्यामुळे हा लवकर झोपत आता आपण 10 वाजले तरी देखील गावातला प्रत्येक व्यक्ती जागा आहे। मनोज जरांगेच्या पाटलांच्या स्वागतासाठी हा गाव संपूर्ण जागा आहे पण भव्य दिव्य अशा पद्धतीनं त्यांचं जंगी असं स्वागत होत आहे। कारण की दिवसही तसा आहे, सुवर्ण अक्षरात लिहिण्याचा असा दिवस आहे। मराठा समाजाला ज्या मागण्या आहेत त्या सरकारने पूर्ण केलेल्या आहेत त्या अनुषंगाने आता मनोज जरांगे पाटील अध्यादेश घेऊन या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांचा प्रत्येक नागरिक या ठिकाणी स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे आणि तो स्वागत देखील करत आहे आणि जल्लोष आजची आनंदात हा मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। आपण हे दृश्य पाहू शकता। नक्की सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर यापूर्वीच सचिन जिरे यांनी जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधलाय, बघूया। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन आता अंतरवाली सराटीच्या अंगणात दाखल झालेला आहे। पाटील साहेब, तुम्ही आरक्षणाचा अध्यादेश घेऊन आता अंगणात दाखल मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन तुम्ही विजयी जिंकून विजयी पताका घेऊन अंतरवाली सराटीत दाखल। हो, हा मराठा समाजाचा विजय। खूप जणांना वेदना होत होत्या की विजय नाही होऊ द्यायचा, परंतु शेवटी मराठी विजय घेऊन वापस आले। हा विजयी पताका घेऊन आल्यात जागोजागी मराठा समाज, मराठा तरुण हा तुमच्या काय सांगाल, काय पहिल्या भावना तुम्ही तुमच्या कर्मभूमीत दाखल झाले? हो, इथं मोठं आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनाच्या ठिकाणी जाणं आवश्यक होतं अगोदर, म्हणून आपण इथं आलो आणि
मुंबईकडे जाणं योग्य नाही आहे, कारण इथूनच हे पूर्ण आंदोलनाचं दिशा इथूनच ठरली गेली. म्हणून मुंबईतून निघालो, असेच आम्ही इथं आलो. आणि